उत्तमनगर चौकातील बनजोज कॅफेला आग, सुदैवाने जीवितहानी टळली. मटा वृत्तसेवा सिडको. उत्तमनगर चौक परिसरातील बनजोज कॅफेला रविवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागली त्यावेळी कॅफेमध्ये ग्राहक उपस्थित होते. आग लागल्याचे लक्षात येताच ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ पळापळ झाली, मात्र सर्वांनी वेळेत बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत कॅफेमधील फ्रीज, सिलेंडर, फायर, ओव्हन, टेबल, खुर्च्या, फॅन तसेच अन्य साहित्य जळून नुकसान झालं. आगीचे लोट सुमारे तासभराबाहेर बाहेर पडत होते. कॅफेच्या वरच्या मजल्यावर निवासी फ्लॅट असल्याने तेथील रहिवाशांनी खबरदारी म्हणून काही वेळासाठी घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे केंद्रप्रमुख हर्षद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली बिडिंग फायरमन मुकुंद सोनवणे, के पवार, सुनील घुगे, इस्माईल काझी, पंकज शिंदेकर व अन्य जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. आज या ठिकाणी सिडको फायर अग्निशमन केंद्रावर पिझ्झा कोणतं कॉफी शॉप आहे, बँजोज कॉफी शॉप येथे आग लागल्याचा आम्हाला कॉल आला. त्याप्रमाणे आमचे सिडको केंद्रावरच्या पहिले 3312 बंब हा टर्नआउट केला गेला आणि लागलीच आग विझवण्याचं कार्य सुरू केलं गेलं. गरज पडल्यानंतर आम्ही बाउजर क्रमांक 5593 हा घटनास्थळी रवाना केला. घटनास्थळी आग मोठ्या प्रमाणात असल्याने तिथला बाउजर बोलवण्यात आला. आग आटोक्यात आणली. त्या कार्यासाठी केंद्रप्रमुख हर्षद पटेल, लीडिंग फायरमन मुकुंद सोनवणे, लीडिंग फायरमन के पवार, ड्रायव्हर वाहन चालक काजी घुगे, लीडिंग फायरमन सिद्दीकर पगारे, वजरे शेवाळे, प्रसाद खैरनार इत्यादी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टपणे कार्य करून आगीवर नियंत्रण मिळवलं. आग पूर्णपणे विझवली. कोणती जीवितहानी मालमत्ते. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.